नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी श्रेया दर्शन. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, मी आज तुमच्यासोबत मस्त असं मक्याचं चाट कसं बनवायचं याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. हे खायला खूप छान लागतं आणि खूप पौष्टिकही आहे. आपल्या मक्याचे जे चाट आहे तो कसा बनवायचा तर आपण व्हिडिओ बघणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून छान छान असं रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील. तर तुम्ही बघू शकता, मी या ठिकाणी 2 कणीस घेतलेले आहे सोलून. ते जे दाणे आहे कणीसचे ते पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर ते आपल्याला असे कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. जितपत आपले दाणे जे आहे पाण्यात बुडतील इतपत पाणी घालायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मस्त असे हे दाणे आपल्याला मस्त ते 2 शिट्ट्या त्याच्या करून घ्यायच्या आहे. मस्त शिजले की ते खूप छान लागतं खायला. कच्चे कच्चे एवढे खास नाही लागत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तसे चाट बनवू शकता, पण जर शिजून घेतलं 1-2 शिट्टी करून तर खूप छान लागतं. तर या ठिकाणी मी 2 शिट्टी करून घेतलेली आहे. आता मस्त असे शिजलेले आहेत. एका चाळणीत ते काढून निथळून घ्यायचे पूर्णपणे आणि त्यातलं पूर्ण पाणी असं निथळून गेलं की ते एका भांड्यात काढून घ्यायचे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मस्त बारीक चिरलेलं टमॅटो. मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे टमॅटो. त्यानंतर आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा. तर कांदा टमॅटो एकदम मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे, कारण बारीक जर चिरलं तर त्याची चव खूप छान लागते. थोडं जाड असलं तर ते दाताखाली येतं, त्यामुळे मस्त असा बारीक चिरलेला कांदा देखील त्याच्यात घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. मस्त अशी कोथिंबीर तुमच्याकडे जास्त असेल तर आवर्जून जास्त घाला. माझ्याकडे थोडी होती म्हणून मी थोडी घातलेली आहे. त्यानंतर आता तुमच्याकडे माझ्याकडे हा रेडीमेडवाला जो भेळ असते आपली, किंवा आपण त्याला भेळ भत्ता असंही म्हणतो, तो मी घातलेला आहे. त्याच्यात शेव कुरमुऱ्या सर्व आहे. तुमच्याकडे पर्सनल अशा वेगळी कुरमुऱ्या शेव असेल तर त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरी चालेल किंवा स्किप केलं तरी चालेल. पण माझ्याकडे होतं आणि आणखी चव वाढावी या चाटची म्हणून मी त्याच्यामध्ये ते घातलेलं आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाला आवर्जून घालायचा. मी सुहानाचा चाट मसाला याच्यात घातलेला आहे. तर आवर्जून घालायचा चाट मसाला, त्याने खूप अप्रतिम अशी चव लागते या चाटची. तर नक्की त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला घाला. त्यानंतर सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण दाणे शिजवताना मीठ घातलेलंच आहे आणि चाट मसाल्यात सुद्धा मीठ असतं, त्यामुळे आपण याच्यात मीठ घालणार नाही. तर मस्त असं मिक्स करून घ्यायचं सर्व. आता याच्यामध्ये आपल्याला तुम्ही चिंचेचं पाणी चिंचेचं जर आपली चटणी असते ती घालू शकता, किंवा तिखट चटणी असते हिरवी ती सुद्धा तुम्ही घालू शकता. यावर तुम्ही फक्त आता लिंबू मस्त पिळून घेतलेला आहे. तर खूप छान लागतं. तुमच्याकडं तिखट चटणी आंबट गोड चटणी असेल ती तुम्ही घातली तरी ह्या चाटचं खूप चव वाढते आणखी, त्यामुळे तुम्ही तेही घालू शकता. मस्त असं मी लिंबू पिळून मी मस्त मिक्स केलेलं आहे. तर आपला मस्त कॉर्न चाट तयार आहे. तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त असे चाट एन्जॉय करा. पावसाळ्यामध्ये खूप असे विकायला येत असतात, तर नक्की तुम्ही आवर्जून हे चाट घरी बनवून बघा. थँक्यू.